आजचा एवढा छान दिवस आणि याचंच टेन्शन आलं होतं की हा केक कसा होईल, काय होईल. तर आज आहे 11 जून आणि आजच आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे माझं आणि अर्चनाचं लग्न एकत्रच झालं होतं. आता तुम्ही काहीच करा की आमच्या लग्नाला किती वर्ष कंप्लीट झाले असतील. तर आता नेहमीच प्रत्येकाच्या बर्थडेला केक मी घरीच बनवत असते. फक्त येतो तो माझ्या बर्थडेला तेवढा केक बाहेरून येतो, कारण मी माझ्या बर्थडेला स्वतः केक कधीच करत नाही. बाकी अॅनिव्हर्सरी असू दे, कोणाची बर्थडे असू दे, मग मी घरीच केक बनवत असते. मग आणि घरी केलेला आणि भरपूर पण होतो आणि सगळ्यांना असा खायला पण येतो. चॉकलेट प्रीमिक्स एक माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं. मम्मी परवा बाजारात गेलं होतं, त्यांनी एक चॉकलेट प्रीमिक्स आणून दिलेलं आहे मला. म्हटलं प्रीमिक्स पण भरपूर आहे आणि जे आता बरेच दिवस झालं सारखं केक करायचं होत नाही. पहिला भरपूर ऑर्डर असायचं, तेव्हा भरपूर असं केक करायचे. मग जे काही भांडी आता मी घेतली होती डबल लेअरचं करायचं म्हणून त्याला फक्त सिंपल असं तेल लावून घेतलेलं आणि जे काही गव्हाचं पीठ आहे ना, तर ते दोन्ही भांड्यांना असं लावून घेतलेलं आहे. मी बटर पेपर वगैरे इथं काही सुद्धा लावत नाही आणि हे पीठ असं सांडत असतं बघा. काय करायचं, प्रत्येक गोष्ट थोडी थोडी सांडत असते, पण ते आता थोडंसं कॅप्चर केलेलं आहे. मग इथं म्हटलं आता सगळी भांडी वगैरे तयार करून घेतली आणि मेजरमेंट कप होता तो दुसरीकडेच. मग म्हटलं प्रीमिक्स आहे ना, तर ते घेऊया. आणि एक पहिल्याचं जे प्रीमिक्स होतं ना, तर ते माझं छान होतं आणि नंतरचं घेतलं तर ते थोडंसं वेगळंच आलेलं आहे. मग आता कसा होतोय काय होतंय बघूया म्हटलं. तर प्रत्येक वेळेस प्रीमिक्स हे वेगवेगळे येत असते. अगोदरचं होतं ते वेगळं होतं आणि आताचं आहे ना, तर ते वेगळं होतं. पण आता माझ्याकडे अगोदरचं होतं ना, तर ते थोडंच प्रमाणात होतं, त्यामुळे दोन्ही मिक्स करून मला असे डबल लेअरचा केक करायचा होता. इकडे ओव्हन सुद्धा प्रीहीट करायला ठेवलेलं आणि इकडे पातेलं सुद्धा केलेलं, कारण एकाच वेळेला मग फेटून वगैरे घेतलं ना, दोन्ही साईडला केक असे पटकन होऊन जातात. मग थोडंसं 2 चमचे तेल घातलं, थोडंसं बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आणि लागेल तसं पाणी घेऊन आहे ना, तर ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथं. तर जेव्हापासून मी घरी केक बनवते ना, तर तेव्हापासून आमच्या घरी तर बाहेरचे केक येतच नाहीत आणि घरी केलेला कसा फ्रेश पण राहतो आणि सगळं आपण छान वापरतो मटेरियल वगैरे त्याच्यामध्ये आणि छान सुद्धा टेस्ट लागतो बाहेरच्या पेक्षा. तर आता एकाच कंपनीचं प्रीमिक्स असलं ना, तर तो केक छान होतो. पण मी आता दोन्ही सुद्धा इथं प्रीमिक्स आहेत ना, तर ते मिक्स करून एकत्रच फेटलेलं आहे. आता काय माहीत नाही हा केक कसा बनतो ते. तर इकडे बाकीची तयारी करेपर्यंत पातेल पण चांगलं प्रीहीट झालं होतं आणि ओव्हन सुद्धा चांगला प्रीहीट झालेला. दोन्हीही भांड्यामधला केक आता ठेवून दिलेला आहे आणि अर्धा तासचं टायमिंग लावलेलं आहे. जवळजवळ 30-35 मिनिटाचं तरी लावून घ्यायचं टायमिंग. मी इथं 30 मिनिटाचं लावून घेतलं होतं आणि 2 वाजले होते. 2 वाजता हे सगळं प्रीहीट म्हणजे ठेवलेले बेक करायला आणि 2:30 वाजता बरोबर 2:30ला 1-2-3 मिनटं कमीच होते. तर तेव्हा हे केक झाले आणि आज मला खूपच टेन्शन आलं होतं, कारण दोन्ही प्रीमिक्स मिक्स केलेत, त्यामुळे कसा केक होतो काय हे कळतच नव्हतं. पण दोन्हीसुद्धा केक इथे छान असे फुगलेले आहेत, मस्त झालेले आहेत. पातेल्यातलं सुद्धा एकदम छान फुगलेलं आहे आणि ओव्हनमधलं सुद्धा छान फुगलेलं आहे. तर चला, फुगलेले केक पाहून थोडंसं टेन्शन कमी झालं आणि मस्तपैकी परत स्वराला वगैरे शाळेत आणायला गेले. आणि शाळेत गेलं म्हटलं की आणायला तिला येताना आईस्क्रीम वगैरे लागतं. आईस्क्रीम आणले थोडेसे, मग तिने सगळे फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतले आणि ही सगळी कालची तयारी आहे बरं का. तर चला, बाकीची तयारी आहे ना, तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. केक वगैरे कसा केला. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.